नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, त्याचबरोबर घेरवाली कुर्ती फिटिंग आणि खालच्या साईडून कटिंग करणार आहोत. कारण खूप मोठी आहे तर मी कटिंग करणार आहे. तर थोडक्यात सविस्तर माहिती सांगणार आहे. नवीन शिकणारे असाल तर त्यांच्यासाठी परफेक्ट कुर्ती कशी फिटिंग करायची तर त्यासाठी मी टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या 7 ते 8 कुर्त्या आहेत. तर या मला सगळ्या टोटली फिटिंग करायचे आहेत. तर सुरुवातीला शॉर्ट कुर्ती मी घेतली. शॉर्ट कुर्तीला जास्त फिटिंग करायची गरज लागत नाही कारण ती बरोबर म्हणजे जास्त मोठी नसते आणि त्याचबरोबर आपण घेताना जर परफेक्ट घेतली आपल्या साईजनुसार तर जास्त अल्टर करायला लागत नाही. तर बघा ही जी कुर्ती आहे ना तर ही मी फिटिंग करताना 3 मापं टाकणार आहे. एक आहे आपलं दंडघेराचं माप, ते माप टाकायचं आहे. त्याचबरोबर आपलं जे कमरेचं माप आहे ते टाकायचं आणि छातीचं, ही 3 मापं टाकायची आणि एक खडूने मार्किंग करून घ्यायचं. लाईन ओढून घेते. त्यानंतर आपल्याला तिथे एक टिप मारून घ्यायची आहे आणि एक मारल्यानंतर परत दुसऱ्या अशा 2 टिपा मारायच्यात आणि त्यानंतर आपल्याला स्लीवच्या इथे म्हणजे बाहीच्या इथे आपलं जे शोल्डर आहे, मुंडा आहे ना, तिथेसुद्धा टिप मारायची. कारण बाही जोडलेली असते ना तिथेसुद्धा मोठी टिप असते, त्यामुळे तिथेसुद्धा टिप मारणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपली जी बाही आहे ना लगेच ओपन होऊ शकते आणि लवकर कुर्ती आपली खराब होऊ शकते. तर बघा ही दुसरी कुर्ती मी घेतलेली आहे. तर इथेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने फिटिंगची मापं टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अशी कुर्ती अल्टर करून घ्यायची आहे. आणि आपल्याला डबल टिप मारून घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं कधी कधी कुर्ती म्हणजे एक सिंगल टिप असेल ना तर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे डबल टिप अवश्य मारली पाहिजे. तर पहा मी या दोन्हीसुद्धा कुर्ती अल्टर करून व्यवस्थित घेतलेल्या आहेत. तर जर काही पुढे आपल्याला पॅच वगैरे असेल, एखादा एम्ब्रॉयडरीचा वगैरे जर पॅच असेल ना तर तिथेसुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायचे. कारण ना जेव्हा आपण रेडीमेड कुर्ती घेतो ना तर त्यावेळेस तिथे ना कच्ची शिलाई म्हणजे खूप ना मोठी म्हणजे 5 नंबरची शिलाई असते ना ती असते. त्यामुळे या कुर्त्या आहेत ना वापरण्या अगोदर ह्याला म्हणजे टिप मारणं खूप गरजेचं असतं. तर सगळीकडे जिथे जिथे आपली टिप आहे तेवढी सगळी मारून घ्यायची. आता ही पहा ही लॉंग कुर्ती आहे. तर यालासुद्धा मुंड्याच्या इथे म्हणजे आपली स्लीव जोडलेली असते ना, तो जो काही शोल्डरचा मुंड्याचा भाग असतो ना तिथे सुरुवातीला दोन्ही शोल्डरच्या मुंड्याच्या इथे टिपा मारून घ्यायच्या. त्यानंतर शोल्डरमधून जर आपली कुर्ती म्हणजे शोल्डरमधून खाली उतरत असेल तर शोल्डरसुद्धा फिटिंग करून घ्यायचं. दोन्ही साईडला एक अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची म्हणजे शोल्डरमधून सुद्धा उतरणार नाही. आणि त्यानंतर आपली फिटिंगची जी काही मापं आहेत, आता ह्या कुर्ती आहेत ना थोडंसं म्हणजे एक्स्ट्रा साईज आहे याची, तर त्याच्यामुळे ना याला खूपच अल्टर करावं लागलं मला. तर ना मी काय केलं पाठीमागच्या साईडला बॅक साईडला ना टक्स मारून घेतले उभे. कारण टक्स मारल्यानंतर म्हणजे थोडंसं फिनिशिंगमध्ये दिसायला लागलं. तर खूपच असं फिटिंग केलं ना तर ते कमरेमध्ये किंवा काखेमध्ये झोळ आल्यासारखं वाटतो ना, त्यामुळे पाठीमागं थोडेसे टक्स दिले ना तर व्यवस्थित अशी प्रॉपर अशी बसली जाते. छान दिसते अशी पाठीमागून पण आणि पुढून पण कुर्ती खूप सुंदर दिसते. तर त्यासाठी फिटिंग करताना तीच मापं जी शॉर्टला वापरते ना तीच मापं टाकून घ्यायचेत. नवीन शिकणारे असतील ना त्यांच्यासाठी मी खास सांगत आहे. तर ही सगळी मापं टाकून घेतल्यानंतर आपण एक सुरुवातीला टिप मारून घ्यायची, त्यानंतर डबल टिप आवश्यक असेल तर म्हणजे 3सुद्धा टिपा मारू शकता, काही हरकत नाही. तर पहा मी सगळीकडून टिपा मारून घेतल्या. आणि जर तुम्हाला म्हणजे ही जी कुर्ती आहे थोडीशी खालून कट करायची असेल तर तुम्ही कटसुद्धा करू शकता. 1 इंच 2 इंच प्रत्येकाच्या हाईटनुसार ठरलेलं असतं. पुढे एक पॅच होता तिथेसुद्धा टिप मारून घ्यायची. आणि आपल्याला जर कट्स म्हणजे आपले जे कुर्ते असतात ना त्याला कट्स असतात ना साईडला, ते सुद्धा म्हणजे हाईटनुसार कमी जास्त असेल ना तर ते सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येतं. तर याला काय करायची गरज लागली नाही कारण कस्टमरची हाईट परफेक्ट आहे. त्याच्यामुळे जर हाईट कमी असेल तर त्यांच्या जे काही कट्स असतात ना तर ते सुद्धा आपल्याला कमी जास्त करावे लागतात. तर ही बघा ही त्यानंतर दुसरी कुर्ती घेतली. यालासुद्धा सेम प्रोसेस म्हणजे तीच वापरली आहे आणि व्यवस्थित अशी सगळी फिटिंगची मापं टाकून घेतली आणि आपण छान अशी डबल टिप मारून घ्यायची आहे. सगळीकडे व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी काही स्लीव आहे ना तर दोन्ही स्लीव चेक करायच्या. कारण रेडीमेड कुर्ती आपण जेव्हा घेतो ना तर त्यावेळेस ना कधी कधी कमी जास्त स्लीव असते आपली. तर एकदा ना असंच एक कस्टमर आलेलं तर त्यांची ना एक स्लीव मोठी होती आणि एक छोटी होती. तर बघा हे आपण जेव्हा टेलर लोक जेव्हा चेक करतो तेव्हा ते लक्षात येतं. कस्टमर काय लगेच घेतात वरच्यावर बघतात असे म्हणजे सगळे चेक करत नाहीत. तर ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही जेव्हा कुर्ती घ्यायला जाल ना तेव्हा नक्की चेक करून घेत जा. तर हे पहा ही दुसरी आहे. तर ही घेरवाली कुर्ती आहे. तर यालासुद्धा पूर्ण वरूनपासून
पूर्ण बाहीपासून जी काही स्लीव आहे ना तिथपासून ते पूर्ण खालीपर्यंत पायापर्यंत म्हणजे आहे ना तेवढी मोठी टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा या पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या. त्याचबरोबर शोल्डरला, मुंड्याच्या इथे सगळीकडे टिपा मारून घ्यायचे व्यवस्थित. पुढे जर काही बटन वगैरे असतील तर ते सुद्धा पॅक करायचे, कारण ना लगेच खराब होतात. कारण मोठी मोठी त्यांनी हातशिलाई केलेली असतात ना, तर ती लगेच खराब होते. त्यामुळे सगळीकडे आपण व्यवस्थित अशी प्रॉपर कुर्ती किंवा जे काही रेडीमेड टॉप असतात ना त्याला छान अशी फिटिंग करून घ्यायची. तरच आपल्या कस्टमरला जेव्हा आपण देतो ना तेव्हा खूप असा सुंदर असा आपल्या कस्टमरला घातल्यानंतर छान असा लुक येतो. तर त्यानंतर हे पहा, ही आहे लॉंग कुर्ती, पूर्ण ना वन पीससारखी कुर्ती आहे. तर ही आला ना म्हणजे या कुर्तीला ना मला खालच्या बाजूने ना कट करायचं आहे. तर मी सगळं खालच्या बाजूनं थोडंसं ना अगदी 5 इंचामध्ये ना खालीसा दुसरा जोडलेला म्हणजे त्याच कलरचा दुसरा जोडलेला पट्टा होता, तर तो पूर्ण मी खोलून घेतला. आणि त्यानंतर ना खालच्या बाजूने मी अर्धा इंच 2 वेळा आपण म्हणजे मी काय केलं, डबल फोल्ड करून टिप मारून घेतली. आणि त्यानंतर जी काही फिटिंगची माप आहेत तर याला ना अशा मध्ये ना अशा जे कट्स होते तर ते सुद्धा ना मी टिपा मारून घेतले, कारण ना तिची पण शिलाई मोठीच असते ना, तर ती सुद्धा शिलाई आपल्याला करून घ्यावी लागते, नाहीतर लवकर खराब होते शिलाई आपली. तर त्याचबरोबर कमरेच्या इथे सुद्धा ते जोडलेलं होतं, तर ती सुद्धा मी शिलाई मारून घेतली. त्यानंतर सगळ्यात लास्टला ही सुद्धा कुर्ती आहे, याला सुद्धा तीच प्रोसेस आहे. ही सुद्धा लॉंग कुर्ती होती आणि ही सुद्धा मी 5 इंच खालच्या साईडून कट करून घेतली आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये खालच्या बाजूने टिप मारून घेतली. आणि वरची जी काही फिटिंगची माप आहेत ती फिटिंगची मापं टाकून व्यवस्थित अशी फिटिंग करून घेतली. आणि कमरेचे इथे ना याला नॉड होते, तर ते नॉडसुद्धा जसे आहेत तसे फिटिंग नाही करायचे, नाही तर खूप कमी नॉड राहतात. तर आपल्याला जेव्हा आपण कमरेची तर फिटिंग करतो ना तेव्हा ते नॉड काढायचे आणि आतल्या बाजूला खेचून घ्यायचे आणि त्यानंतर तिथे टीप मारून घ्यायची, म्हणजे ना ते नॉड फिटिंग केल्यानंतर व्यवस्थित असे बसले जातात. तर पहा, या पद्धतीने सर्व कुर्ती मी छान अशा अल्टर करून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्या कुर्ती अल्टर करून झाल्यानंतर आपल्याला बघा फायनली लुक खूप सुंदर आलेला आहे आपल्या कुर्तींना. आणि या पद्धतीने तुम्ही जर नवीन शिकणार असाल तर तुम्हाला मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. पहा, या पद्धतीने मी जो काही नॉड होता ना ते आतल्या बाजूला खेचून घेतला आणि नंतरच टिप मारून घेतली, तरच आपलं तो नॉड ना व्यवस्थित असा ड्रेस घातल्यानंतर ना प्रॉपर छान असा बॅकनेकला सुंदर दिसतो. आणि जसा आहे तसा जर आपण टिप मारली ना तर तो खूप कमी म्हणजे होतो. तर त्यासाठी ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा. जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी या टिप्स खूप फायदेशीर आहेत. तर खूप सुंदर अशा सगळ्या कुर्ती होत्या, तर मी खूप छान पद्धतीने फिटिंग केल्या. कस्टमरला तर खूप आवडलं. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.